ती दोन वेगळ्या फील्ड आहे. प्रत्येकाला संघर्ष तुम्ही सांगतीनच. ठीक ठीक आहे. पहिला अविनाश बोली त्याचा सत्कार आपण भाषण ऐकल्यानंतर. ठीक आहे, या तुम्ही साईडला लागा. ओळख करतात पहिले एक अरे या तू पण आहे ना. अविनाश पाटील बॉम्बे हायकोर्टला लागणार. खूप स्ट्रगल होता. क्लर्कला 2-3 वेळेस असताना फायनल सिलेक्शन इंटरव्ह्यू पर्यंत जाय, पण आपण त्यांना आयुष्यामध्ये केलं होतं कोर्टात, छोटे कोर्टामध्ये. ठीक, आता पोलीस नोकरी लागली. हा, तर जय शालेक शिरोंची काही देऊ नको तिकडे. जय शालेक शिरोंची मला लाईन पण रे त्याला सेकंड डनला त्यांनी आर्मी क्रॅक करी. त्याला स्वप्न होतं शेवटी आर्मी भेटली. त्याचा संघर्ष प्रवास ज्या लाईव्ह आहे तेच नाही दे का जे आपल्याला तर देखते. ठीक आहे, मी आमंत्रित करस अविनाश पाटील. चला ठीक आहे, अविनाश बोला. जय खानदेश. नमस्कार मित्र. सर्वप्रथम घनशाळ आप्पांना मी धन्यवाद करत की मला देशने आडे बोलावं. मी अविनाश पाटील माहिती नाही म्हणून मागल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाले म्हणजे बॉम्बे हायकोर्टले शिपाई म्हणून सिलेक्शन आहे. 2018 पासून नाही का आम्ही रीडिंग चालू करी म्हणे आप्पा ओळख नव्हती. पण मला मित्र आहे स्वप्नील कदम ते ना थ्रू आप्पाशी ओळख जाईल. मग आम्ही रीडिंग चालू करी. मग नंतर आप्पा रीडिंग वरून येत तो आमले रेल्वे स्टेशनले मॅथ्स वगैरे असं सॉल्व करा न उदाहरणं सांगेल. मग ते नंतर मग हळूहळू आप्पाशी एकदम ओळख जाईल. मग नंतर मग रीडिंग करी आम्ही चालू. मग रीडिंग वगैरे जाईल की आप्पानी माझे क्लासेस चालू करा, नाईटचे क्लासेस वगैरे लिहिणार. मग एकदम मॅथ वगैरे ते काहीच जमिनी आप्पानी सुरुवात करी. आप्पा म्हणे तुम्ही प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस वगैरे करा. मग प्रॅक्टिस चालू करी. मग सर्व मग मॅथ वगैरे बेसिक कन्सेप्ट काहीच जमत नाही. बेसिक कन्सेप्ट वगैरे शिकाड्या. मग फॉर्म भरायला लागलो आम्ही हळूहळू. मार्गदर्शन काहीच नव्हतं आप्पा शिवाय काहीच जमिनी. आणि आपण ते आधी आपण प्लॅटफॉर्म चालू करा आपला ग्रामीण भाग म्हणजे आपला भागमा आपला भाषामा एकदम अतिउत्तम कर. आणि सुरुवात काहीच माहित नव्हतं मला. फॉर्म भरानं फक्त जावानं एक म्हणजे उठानं जावा नव्हतं असा विषय होता. दुसरं काहीच नव्हतं. मग हळूहळू जावानं काय करानं काहीच समजे नाही. पेपर मग काहीच मार्क जमत नाही, काहीच हे नाही, रिझल्ट नाही घेणे. आप्पा म्हणे तुम्ही फक्त कंटिन्युटी चालू ठेवा, प्रॅक्टिस चालू ठेवा, सोडू नका. काहीच आपलं चुकस आपण काय करतात परीक्षा दिनी घरी जातात जाऊ द्या करूच फॉर्म येतील तो करूच सोड देतात आपण. मग आपले प्रॅक्टिस होत नाही, काहीच होत नाही. मग आपण परत मार्गदर्शनच भेटत नाही ना आपलं काय आपलं तेच चालू राहत की पेपर देणार घरी जातच प्रॅक्टिस करतात नाही. त्यामुळे आता आपण 1 वर्षापासून आहे जो क्लासेस चालू करा एकदम भारी करा. त्यामुळे आपण मी धन्यवाद करत की हा. आणि विषय राहिला म्हणजे आता एक फोकस आपले वर्दी पाहिजे. आणि विशेष म्हणजे वर्दी आता कोणताही जॉब भेटणं फक्त आपले एकच टार्गेट ठेवणे की समोर आठव वेतन आहे, दुसरं काहीच नाही. माझ्या आठव वेतन म्हणजे पेमेंट तर हा ते पुढे काय पेमेंट होणार आहे ते तर सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आपले वर्दी भेटणं काही होणं ते कोणताही जॉब भेटणं चांगलं. आपले स्वीपर हो का शिपाई हो का क्लासरूम हो पण जॉब भेटणं मेन हे सरकारी पाहिजे बा. कारण की आठवलं तर आपण कुठे जाणार आहे पगार बऱ्यापैकी वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा, प्रॅक्टिस चालू ठेवा, मॅथ्स रिजनिंग आणि वेळोवेळी आपण मार्गदर्शन द्या तुम्ही. आपण मार्गदर्शन म्हणजे एकदम जमले म्हणजे अनुभव माझे नाहीत त्या ते काही असं झिरो नाही आहेत की उठतात क्लास चालू करेल तेच नाही. एकदम म्हणजे पूर्ण क्लास 1 पासून ते क्लास 4 लोक त्याचा अनुभव येते तेच ना सारखं मार्गदर्शन भेटणं म्हणजे आपले काहीच आहे भाग्यच आहे. आणि प्रॅक्टिस मेन म्हणजे गणित बुद्धिमत्ता या फोकस ठेवा फक्त तुम्ही. गणित बुद्धिमत्ता जर जमणं तर काहीच विषय नाही. पुढे मग JK GS तर सर्वातले आहे आणि करंट अफेअर्सनुसार ते बदलतच जा. फक्त मॅथ रिजनिंग या 2च गोष्टीच प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवा. मी एवढा 2 शब्द बोलतो. जय खानदेश.